शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बागेश्वर बाबाचा माफीनामा। माझं वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आलं, कुणाची मन दुखावली असल्यास माफी मागतो। बागेश्वर बाबाकडून दिलगिरी व्यक्त। लग्न करून हिंदूंची संख्या वाढवण्यात योगदान देणार, 4 मुलं करण्याच्या वक्तव्यावर बागेश्वर बाबांचं विधान। धीरेंद्र शास्त्री आणि भूषण गवई भेटीवरून राजकीय कलगीतुरा। गवईंनी आता बाबासाहेबांचं नाव घेऊ नये, श्याम मानव यांचा प्रहार। तर हे सांगणारे श्याम मानव कोण? ते केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। भाजपच्या बुवाबाबांकडून इतिहासाची मोडतोड। मुख्यमंत्री आणि सरसंघचालकांनी बुवाला का रोखलं नाही? संजय राऊतांचा सवाल। तर चुकीच्या विधानाचं समर्थन नाही, पण साधू संतांचा अपमान खपवून घेणार नाही, बन यांचा इशारा। बागेश्वरांना इतिहास काय माहिती, पण चुकीचा संदेश जाऊ नये म्हणूनच बागेश्वर बाबांना थांबवलं नसेल। मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरून संजय शिरसाट यांचं वक्तव्य। रामदासांना शिवरायांचं गुरु सांगणं ही विकृती। धीरेंद्र शास्त्रींवर टीका करताना इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य। इतिहासाच्या कुठल्याही साधनेमध्ये रामदासांचा उल्लेख नसल्याचा दावा। धीरेंद्र शास्त्रींच्या निषेधार्थ नागपूर अमरावतीत आंदोलन। मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेडकडून आंदोलन करत निषेध। तर बागेश्वर बाबाला महाराष्ट्रात बंदी घाला, काँग्रेसची आक्रमक मागणी। नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर घ्या, तृप्ती देसाईंची उपमुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी। गोऱ्हेंनी पक्ष संघटनेसाठी काही काम केलं नाही, देसाईंची टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी। 1 मे रोजी मिसिंग लिंक सर्वांसाठी खुला होणार, तर टोलच्या रकमेत कोणतीही वाढ होणार नाही, शिंदेंची माहिती। मराठी सक्तीच्या मुद्द्यावर उद्या मंत्रालयात बैठक होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनात दुपारी 12:30 वाजता बैठक। संजय निरुपम यांच्यासह रिक्षा टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार। परप्रांतीय सोडून गेले तर अर्धी मुंबई खाली होईल आणि लोकांना स्वतःच्या घरात काम स्वतःच करावं लागणार। करुणा मुंडेंचं विधान। मराठी सक्ती केल्यास आंदोलन करू, असा इशारा। एनसीईआरटीने मराठा साम्राज्याचा इतिहास दर्शवणारा नकाशा हटवणं ही धोक्याची घंटा। शिवरायांच्या इतिहासावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू। कल्पना राजे भोसले यांची प्रतिक्रिया। अपात्र लाडक्या बहिणींना शासनाचा मोठा धक्का। निकषात न बसणाऱ्या 12,915 महिलांच्या खात्यावर टाच। अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली। महिला आणि बालकल्याण विभागाची माहिती। शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली। 35 लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार। परदेशी समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार पाऊल उचलण्याचं संकेत। बंधू अशोक खरातच्या जीवाला जेलमध्ये धोका असल्याची सरकारी वकिलांचा युक्तिवाद। खरातचा ताबा मिळवण्यासाठी तपास यंत्रणा आग्रही। खरातला 6व्या गुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। ऑफिस बॉयनंतर आचार्याकडूनही खरातच्या कारनाम्यांचा भांडाफोड। खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ एसआयटीच्या हाती। महिलांसोबतच्या कृत्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती। टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम। दानिशच्या मोबाईलमधून संशयास्पद फोटो एसआयटीच्या हाती। डिजिटल पुराव्यांच्या एसआयटीकडून तपास। निदा खानच्या जमिनावर उद्या सुनावणी। विदर्भात उष्णतेची लाट। पारा 46.9 अंशावर, तर अमरावतीत 46.8 अंशावर तापमान। विदर्भातील सर्व जिल्ह्यात तापमान 44 अंशाच्या पार। आणखी 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज। परभणीमध्ये उष्माघातामुळे 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू। नांदखेडा रोड भागातील घटना। नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद। काल लातूरमध्ये उष्माघाताने 9 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू।